नमस्कार. मी पवन चांडक. मी ICSIचा नॅशनल प्रेसिडेंट आहे. माझ्यासोबत CS ऋषिकेश वाघ आहेत, जे इमिजिएट फॉर्मर चेअरमन आहेत वेस्टर्न रिजनचे. CS संजय पटारे आहेत, जे रिजनल काउन्सिल मेंबर फ्रॉम पुणे आहेत. आणि CS विशाल साळुंके आहेत, हे चेअरमन आहेत पुणे चॅप्टरचे. आणि बाकी सदस्य आहेत सेक्रेटरी, व्हाईस चेअरमन वगैरे. तर मी सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो. तुम्ही आज आलात. ॲक्च्युली कंपनी सेक्रेटरी ICSI इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ही एक नॅशनल लेवलची बॉडी आहे. आणि ह्या बॉडीचं काम आहे की कंपनी सेक्रेटरी प्रोफेशन रेग्युलेट करणं आणि फ्लरिश करणं. कंपनी सेक्रेटरी हा एक अविभाज्य अंग झालेला आहे आजच्या तारखेत कॉर्पोरेट जगताचा. प्रत्येक कंपनीला इनहाऊस, प्रत्येक लिस्टेड कंपनीला इनहाऊस कंपनी सेक्रेटरी लागतात. बाकीच्या सगळ्या कंपन्यांना पण कंपनी सेक्रेटरी लागतात. प्रॅक्टिसमध्ये आणि कॉर्पोरेटमध्ये अशा दोन तऱ्हेच्या वेगळ्या वेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. जे स्वतःचा उद्योग करून ऑफिस चालू करून करायचं असेल त्यांना प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी म्हणतात. आणि बाकी जे कॉर्पोरेटमध्ये जातात ते एम्प्लॉई कंपनी सेक्रेटरी म्हणून म्हणतात. आमचे आजच्या तारखेत 80,000 मेंबर्स आहेत, जे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात, वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये, वेगळ्या वेगळ्या फील्ड्समध्ये आयदर प्रॅक्टिस किंवा कॉर्पोरेट्समध्ये जॉब करतात किंवा प्रॅक्टिसमध्ये सर्व्हिसेस देत आहेत. त्याच्याशिवाय आमच्या इथे 2.5 लाखाच्या घरात स्टुडंट्स आहेत, जे CS EET, CS एक्झिक्युटिव्ह आणि CS प्रोफेशनल ह्या 3 लेवल आमच्या एक्झाम पास करण्याच्या असतात, त्याच्यावर आहेत. याच्याशिवाय आमचे 4 रिजनल ऑफिसेस आहेत, 73 चॅप्टर्स आहेत आणि 4 CCGRTचे सेंटर्स आहेत. अक्रॉस इंडिया सोबत आमचं ग्लोबल फूटप्रिंट पण आहे. ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, US, UK, UAE आणि कॅनडा अशा 6 ठिकाणी आमचे ग्लोबल फूटप्रिंट्स पण आहे. आमच्या वेगळ्या वेगळ्या सबसिडीज पण आम्ही केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल इन्स्टिट्यूट ऑफ गव्हर्नन्स प्रोफेशनल्स ऑफ इंडिया, इन्स्टिट्यूट ऑफ ADR सेंटर्स, इन्स्टिट्यूट ऑफ NCLT प्रॅक्टिशनर्स, अशा भरपूर वेगळ्या वेगळ्या एरिया स्पेसिफिक पण केलेल्या आहेत. कंपनी सेक्रेटरी हे जे आहेत, कंपनीज ॲक्ट, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, IBC ॲक्ट, NCLT, अशा भरपूर ठिकाणी आम्ही आमचे रिप्रेझेंटेशन आणि आम्ही काम करतो. ह्या सगळ्यांमध्ये कंपनी सेक्रेटरीची जी भूमिका आहे ती आजच्या तारखेत कॉर्पोरेटायझेशनसाठी खूप महत्त्वाची आहे. आपण बघितलं की मागच्या 10 वर्षात इंडिया जे आहे ते 11व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावर आलंय ग्लोबल याच्यात रँकिंगमध्ये. हे मेनली कॉर्पोरेटायझेशनमुळे आलंय. तुम्ही बघताय की आजच्या तारखेत SEBI, BSE, NSE याच्यावर लेट्स से की BSE इंडेक्स 40,000वरून 85,000वर आज 83,000वर आहे. तर हे जे काही ग्रोथ आहे याच्यामुळे आपण 11व्या नंबरवरून आज 4 नंबरवर आलेलो आहे. बाकीचे सेक्टर्स आपल्याकडे फार्मिंग आहे, फिशरीज आहे, बाकी सगळ्या आहेत आणि ते पण फ्लरिश करतायत. पण ज्या लोकांनी कॉर्पोरेटायझेशन ॲक्सेप्ट केलं ते ग्लोबली वाढलंय. त्यांनी MNCs इंडियात आल्या, त्यांनी पैसा इंडियात आला, एम्प्लॉयमेंट जनरेट झालं. आणि ह्या सगळ्यांसाठी कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे खूप महत्त्वाचं आहे. जिथे CS आहे तिथे तुम्हाला लक्षात येईल की त्या कंपन्यांचा प्रॉफिट जास्त आहे. का आहे? कारण की कॉर्पोरेट गव्हर्नन्स आहे, गुड कॉर्पोरेट प्रॅक्टिसेस आहेत. आणि ह्या प्रॅक्टिसेस आणि सगळं काही आय एम प्राऊड की आमचे मेंबर्स हे सगळं करतात. ते फक्त कंप्लायन्स बघत नाही, तर ते कॉर्पोरेट गव्हर्नन्स पण बघतात, ते फंडिंग पण बघतात, ते गव्हर्नमेंटला वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये इनपुट पण आम्ही द्यायचं ICSI काम करतं. आणि अशा प्रकारे अक्रॉस इंडिया ICSIचं काम आहे. धन्यवाद.